तू परत आलीस? अगं मी तुला कानी कपाळी ओरडून सांगितलं होतं ना, तरी का आलीस बाहेर? कुलूप उघडायला नाही आली ग उमाई, अण्णा मामाशी बोलायला आली. आता ते पण नको बोलू. उमा शांत राहा. सखू काय बोलायचंय? मामा, पांडूने मला एक कल्पना सांगितली. आपण जर अख्ख्या राहाळ्यात जाऊन सगळ्यांना सांगितलं की आपण कर्ज फेडलेलं असताना राक्षस आजोबा दुष्टपणा करतायत, आपणची फसवणूक करून त्यांच्यावर खोटा आळ लावतायत आणि विठुरायाच्या दर्शनापासून सगळ्यांना अडवतायत, तर सगळेच आपल्या बाजूने येतील ना. सखू जे बोलते ते चूक नाहीये. मी सुद्धा आता तोच विचार करत होतो की आपण न्याय मागण्यासाठी गावकी बोलवायला हवी. 4 माणसं एकत्र आली, पंच आले की मालकावर त्याचा दबाव पडणारच, आणि हेच न्यायाला आणि रीतीला धरून असेल. नाहीतर लोक बोलणारच की हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, मग आम्ही का मध्ये पडू? बरोबर आहे. राहाचा विषय सगळ्या गावाचा विषय. आपण मालकाची लबाडी सगळ्या गावासमोर उघड करू शकतो. होय, आणि तसंही गावातल्या अनेक माणसांवर मालकांनी अत्याचार केलेले आहेत. दिनू, सोमनाथ, मारुती हे आपल्या बाजूने भक्कमपणे उभे राहतील. हो, आणि अण्णांच्या शब्दाला वजन आहे गावात. त्यांना दुजोरं द्यायला कुणी कचरणार नाही. सखू शाबास. अगं आम्ही आता विचार करतच होतो, पण तुझ्या तोंडून विठुरायाच बोलला बघ. मामा, माझ्या तोंडून नाही, काय पांडूच्या तोंडून. माझ्याच तोंडाने बोलले. अरे काय कसला बोलतोय? जेव्हा तेव्हा आपल्या पुरीला रडवीत असतोय. अरे पण हसवायला तू आहेसच की काय? शिवप्पा, आता आपली बाजू गावकी समोर मांडायची. आजच गावकी भरायला हवी. मी लगोलग कामाला लागतो, पंचांकडे जातो आणि त्यांना रीतसर दवंडी देण्याची सूचना देतो. आजच निवाडा होईल बघ. आता लवकरच कुलूप उघडेल, मग मी तुला लोणी भरवेन. तोपर्यंत कळ काढशील ना? आंबा पिकतो, रस गळतो, रावळाचा मालक झिम्मा खेळतो. झिम सकू झिम, रावळाचं बिंग बिंग काही फुटे ना, कुलूप काही तुटे ना. काय झालं इतकं खिदळायला? असं काय झालंय नाचणे इतकं? हो, कसला हा जुलूम म्हणते मी? हो, स्वतःच्याच घरात हसायचं पण नाही का आम्ही? हो, मंगळागौरीची गाणी शिकवत होते यांना. अगदी दारात आलात का मंगळागौरी? जरा पोच राखा. कुठे काय वागायचं तुम्हाला ताळमेळच नाही वाटतं. तिथे सखू, उमा, शिवाप्पांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय ग. काय अवस्था झाली बघा जरा त्यांची. त्या कपटी मालकांनी एकादशीच्या दिवशी रावळाला कुलूप लावलंय. अगं भलते सलते आरोप केलेत त्यांच्यावर. भाई, अहो काय सांगताय काय? अहो आम्हाला कल्पना नव्हती हो. नाही म्हणजे असती तर आम्ही असे हसत बसलो असतो का? धावून गेलोच असतो ना धीर द्यायला. पण काय हो, असं राऊळ कसं कोणी बंद करू शकतं? हे म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे ही. मालकांनी आळही तेवढाच मोठा घेतलाय बिचाऱ्यांवर. अगं 10 रुपये कर्ज, पण मालक
110 रुपये कर्ज असल्याचा कांगावा करतायत. 110 रुपयांचं कर्ज? कांगावा करतायत असं म्हटलं मी. अगं शिवाप्पाने तेवढे रुपये घेतलेच नव्हते, 10च घेतले होते आणि त्याने ते फेडलेही. काय बाई, एक एक सुचतं ना मालकांना. छे 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 छे, मी असे होस देणार नाहीये. आत्ता गावात दवंडी पिटते की नाही बघ. अगं पंचांना भेटूनच आलोय मी. आज गावकी भरवणार आणि त्या मालकाचा सगळा माज आजच उतरवणार. अगं बाई, फारच मोठं संकट आलंय हो उमावंचांवर. मी असं करते, मी लगेच जाते त्यांच्या घरी. नाही म्हणजे अशा वेळेला आपली माणसं आधाराला हवी असतात ना. सखूकडची रडारड बघायला कोण जातंय? त्यांचं काय व्हायचं ते होऊ दे. मालकांच्या विरुद्ध गावकी भरतीये हे मला लगेच मालकांच्या कानावर घालायलाच हवं. गावकी मामीबाई, तुमचे मामा लय शूर निघाले. पण ध्यानात ठेवा, तुम्ही ध्यानात ठेवा, शिकार ही शिवाप्पाची होणार म्हणजे होणारच. रानात राहून वाघाशी वैर. बोलवा गावकी, बोलवा. त्यांच्याच तंगड्यात त्यांच्याच गळ्यात घालतो का नाही बघा. द्या द्या द्या, दौंडी द्या. पण दौंडी देणार कोण? मालकाच्या विरुद्ध दौंडी द्यायची कोणाची मायवी आली? आता दौंडी नाही तर मग गावकी नाही, आहे का नाही? बसा मग आता धूप घालून भजन करत. मालक, तुम्ही शत्रूला कमी लेखू नका. हो, त्यांची शक्ती जरी कमी असली तरी युक्त्यांचा तुटवडा नाहीये त्यांच्याकडे. तुम्ही एवढे थंड राहू नका. तिकडे जोरदार तयारी सुरू आहे. पंचांना निरोपही गेलेत. पंच नक्की सांगणार दवंडी द्यायला. असं नारबा. जी मालक. दौंडी देतो, त्याचं नाव काय रा? दगडू. दगडू. दगडू, पंच या नात्याने मी तुला रितसर आदेश देतोय की आजच गावकी भरण्याची दवंडी द्यायची गावभर नेहमीप्रमाणे. ठीक आहे? काय बुवा, बरं आहे ना? का तुला बरं नाहीस झालंय? डोकं दुखी की पोट दुखी? नाही, वैद्य घरी आलास म्हणून विचारलं. नाही, ते कळलंच आता. आधी या दगडूचा समाचार घेतो. आणि त्याला कोणाच्या विरोधात दवंडी द्यायला सांगताय? मालकांच्या विरोधात सांगताय? अरे दगड्या, जीव वर आलाय काय तुझा? मालकांच्या विरोधात दवंडी द्यायची म्हणजे सापाच्या वाळवळात हात घातल्यासारखं आहे. देशील काय दवंडी देणार? मालकाच्या विरोधात दवंडी द्यायची नाही बा. नाही जमणार मला हे काम. अरे अरे दगडू, नाही जमणार. असं काय करताय काका? माझ्या आप्पांना न्याय मिळावा असं नाही वाटत तुम्हाला? आलायस ना, लहानच राहा. उगाच मोठ्यांच्या मसाल्यात पडू नकोस. खून गाठ बांधून ठेव. मालक सांगतील तोच न्याय. दवंडी नाही, दवंडी नाही म्हणजे गावकी नाही. आपण आहोत ना,
दगडू काका नसले तरी आपण आहोत. आजोबा, आम्ही घरोघरी जाऊन सांगू ना की आज गावकी भरणार आहे म्हणून. अगं, ते हळदी कुंकू आहे का? सगळ्या गोष्टी रितसर कराव्या लागतात, प्रथा पाळाव्या लागतात. आणि दवंडी शिवाय गावकी कशी भरणार? म्हणजे बुवाजोबा, दगडू काका नसतील तरी दुसरा कोणी हलगी वाजून दवंडी दिली तर चालेल का? हो, चालेल. तांत्रिक दृष्ट्या दवंडीची अट पूर्ण होते. पांडू, तू वाजवशील हलगी? येईल तुला? मग वाजवीन की. उत्सवात तू दोरीवर होतीस तेव्हा हलगी कुणी वाजवली होती? हो, हलगीच झालं, पण दवंडी कोण देणार? मालकांविरोधात फसवणुकीची तक्रार आहे. त्यांनी जबरदस्ती आपल्या विठुरायाचं राऊळ बंद केलंय आणि त्याचाच निवाडा करायला गावकी भरत आहे. नेहमीप्रमाणे सगळ्या रहाळकरांनी वेळेवर हजर व्हायचंय. माझ्या अप्पांनी कर्ज फेडलेलं असतानाही मालकांनी खोटं वागून राऊळ बंद केलंय. हा फक्त विठुरायाचाच नाही, त्याच्या भक्तांचा अपमान आहे, अन्याय हा. म्हणून सगळ्यांनी या राऊळ उघडावा, ह्यासाठी या आणि राक्षसासोबांना राऊळ उघडायला लावा. दगडू नाही तर मालकाला सांगायला हवं. मालक, नुसतं बघितलं त्या दवंडी देणाऱ्या दगडूला असा चाळ कापायला लागला ना, हलगी तिथंच ठेवली आणि पाय लावून पळून गेलाय. अरे बघितलं का, नारे किती कामाचा माणूस आहे ते. दारबा, नाव काढलेस तू मालकाचं. मालक मालक मालक, हो दवंडी ऐकलीत का? तुमच्या विरोधात देत आहेत. म्हणजे नारबा, दवंडी ऐकली का असं म्हणतंय ईश्वरशास्त्री? याचा अर्थ काय? तो दगडू पळाला होता, परत कसा आला? त्या दगड्याला मधोमध फाडेल होता. ईश्वरशास्त्री, दवंडी कशी ऐकली? अहो, दवंडी दगडू देतच नव्हता. तुमच्याबद्दलची दवंडी कोण देत होता? अहो, ती शिवापाची सखू. आज अगदी डोळ्याचं पारणं फिटलं ग बाई. अभिमान का काय म्हणतात ना, तो वाटला. काय झालं काय एवढं? काय झालं एवढं? अहो, आपली सखू गावभर गावकीची दवंडी देत फिरतेय. काहीतरीच काय बोलतेस भामे? दगडू दवंडी देत असेल, सकू फिरत असेल त्याच्या मागे मागे. आता मुलं दवंडीवाल्याच्या मागे धावतातच की. नका ठेवू विश्वास. आता उद्या गावभर चर्चा होईल आणि सखूला घरंदाज स्थळ येईनाशी होतील ना, तेव्हा तुम्हाला कळेल. अहो, मी या डोळ्यांनी बघून आलीये. तो तुडतुड्या पांडू तो हलगी वाजवत होता आणि ही सखू आपली फिरत होती त्याच्या मागे दवंडी देत. नाही म्हणजे सभ्य सुसंस्कृत घरातली अण्णा महाजनांची भाची, कीर्तनकार शिवाप्पांची लेक, देवभोळी सखू ती दवंडी देते म्हटल्यावर कौतुक नाही का वाटणार? आली ना की अगदी दृष्टच काढून टाका पोरीची. गप बस भामे, बंद कर तुझे हे तिरकस टोमणे. तुमचे शब्द जिवारी लागतात. हो ना? मग मला किती लाज वाटली असेल ह्याचा विचार करा.
मी सांगू का, या सखूच्या वागण्याला ना काही ताळतंत्रच राहिलेलं नाहीये. रोज एक संपलं की दुसरं नवीन नवीन काहीतरी उद्योग करतच असते ती. आज तर अगदी कहर केलाय तिने. अजूनपर्यंत मी तरी कुठल्या सभ्य घरातल्या मुलीला असं दवंडी देत फिरलेलं बघितलं नव्हतं. तुमचं खरं आहे वहिनी, पण अहो आता सगळ्यांच्याच रागाचा स्फोट झालाय. कारण त्या मालकाने सगळ्या सीमा पार केल्या. मला सांगा, सगळ्यांनीच मालकाचा अन्याय सहन करत राहायचा का? अगदी कण्या नसल्यासारखं सरपटच जगायचं? अगं बाई, मग आता काय मुलीला समोर कराल? तिला दवंडी पिटायला लावाल? किती भीषण दिसत होतं ते. शी. आणि मला सांगा, हा असं वागल्यावर तिचं घरंदाज घरात लग्न होणार आहे का? लग्नाचं पुढे बघू, ते दूर राहिलं. हा, मालकाशी वैर घेणं म्हणजे सापाच्या शेपटीवर पाय देणं. हो, उद्ध्वस्त करेल तुम्हाला. त्यातून सखू मुलगी आहे. वाघासमोर शेळी किती काय जिवंत राहणार आहे सांगा मला. माझ्या मनात काय भीती आहे ना, ती सांगते. तुम्ही काहीही गुन्हा केला नव्हता तरी त्यांनी सखूला पळवून नेऊन कोंडून ठेवलं होतं. आणि आता तर तुम्ही त्यांच्या सरळ सरळ विरोधात जाताय. आता मालक काय करतील याचा विचार सुद्धा करवत नाहीये मला. तुमचं कर्ज 10 नाही, 110 रुपये आहे. 110. तेव्हा इटोळ्याचा मालक मी आहे, या रावळाचा मालक मी आहे. ऐका, मालकांच्या विरोधात शिवप्पाने म्हणजेच माझ्या आप्पांनी फसवणुकीची तक्रार केली आहे. आपल्या विठुरायाचं राऊळ बंद केलंय, त्याचाच फैसला करण्यासाठी गावकी भरत आहे. नेहमीप्रमाणे सगळ्या रहाळकरांनी वेळेवर हजर राहायचंय. माझ्या आप्पांनी कर्ज फेडलेलं असताना मालकांनी खोटं वागून राऊळ बंद केलंय, विठुरायाला कोंडलंय. हा विठुरायावर आणि त्याच्या सगळ्या भक्तांवर अन्याय. म्हणून तुम्ही सगळ्यांनी या, राऊळ उघडावं यासाठी या. मी मालकांना राऊळ उघडायला लावा. मी विनंती करते तुम्हा सगळ्यांना. मोठी एवढा जीव आहे तुझा, कशाला ओरडतीस? कशाला फुकाचा कसा खरवडतीस? आणि हा उंदीर, अरे हलगी वाजवायला दम लागतो अंगात, पटकन झिटून पडशील की. अरे हात तुटतील करा माकडा. नाही तुटणार. माझा हात तर रावळाचा कुलूप बी तोडू शकतोय. अरे त्या कुलपाला लटकलंच ना तरी ते कुलूप हलणार बी नाही. तोडतोय हे लेकाचा. मग तुम्ही उघडा ते कुलूप. अहो विठुरायाला असं कोंडून ठेवणं पाप आहे हो. शिवाय माझ्या आप्पांनी सगळं कर्ज फेडलंय, तरी तुम्ही का त्रास देताय? म्हणून तू दौंडी पिटतेस का? तो शिवाप्पा कुठं आहे? त्यानं का हातात बांगड्या भरले का पदर घेतलाय डोईवरून? इतराय कुठला? त्याला माझ्या समोर हजर कर. आणि
मुकाट्यानं घरी जायचं, नाहीतर बांगड्या तर तुला भरायला पाहिजेत रा बेकडा. लहान मुलांना दम देतोस? तुझ्यात हिंमत असेल तर या हाताशी 2 हात करून दाखवू की. आई तुझी सगळी पिसं उपटून तुला बोडका केला तर नावाची आबाई नाही मी. यांच्या बरोबर कुणी नाही असं समजू नगस. मी हाय खमकी. जवा जवा तू आडवा येशील तवा तवा मी असल. पार तुला वर पोचवे पत्तर, ध्यानात ठेव. घाबरू नका रे पोरांनो, मी हाय. लय बोलायला लागलीस तू, लय बोलायला लागलीस. पण मी मालक आहे, मालक. झेपेल तितकंच बोलायचं आणि तू पचल तितकंच खायचं. लय खाखा सुटली हाय ना तुला. पण यो लोक एक दिस अंगाशी येईल तुझ्या मुडद्या. जी आग लावत गावभर फिरतोयस ना, तीच आग एक दिस जाळून खाक करील तुला. करून ठेव माझा शबूत. ये पकडा तिला. पुढे यायचं नाही. हात लावला तर काय होतं ठाऊक आहे ना. बाईला हात लावतास, बाईच्या अंगावर हात लावतास. असल्या खोयाला घाबरत नाही मी. पण तू दवंडी देऊन वाघाच्या गुहेचा दरवाजा वाजवलायस, तवा आता भोगायला तयार राहा. सुटका नाही आता तुझ्या शिवाप्पाची सकू. भरवा भरवा, गावकी भरवा आणि तोंडावर आपटा. गावासमोर हसं करून घ्यायची हौसच आहे ना तुम्हाला. बोलवा बोलवा, गावकी बोलवा. आणि तुमचे दात तुमच्याच घशात कसे जातात ते बघा. आबाई, खरंच असं होणार आहे का ग गावकीत? नाही ना ग, माझे आप्पा खरेत ग. आणि विजय नेहमी खऱ्याचाच होतो, हो ना?